आणि यानंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत, ती म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता हॅकर्सचा वापर होत असल्याचं समोर आलेलं आहे। अहमदनगरमध्ये हा एक प्रकार उघडकीला आलेला असून जिल्हा रुग्णालयातनं कुठलीही तपासणी न करता शासनाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून 3 जणांनी अपंगाचं प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर आलेलं आहे। अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासकीय रुग्णालयाच्या संबंधित विभागाकडून तपासणी करून अहवाल शासनाच्या वेबसाईटवर टाकावा लागतो। त्यानंतर वेबसाईटवरून अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळतं। शासकीय रुग्णालयातनं अपंगत्वाचा अहवाल पाठवला जातो। यासाठी वेबसाईटची लॉगिन आयडी आणि पासवर्ड सुद्धा शासकीय रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांकडे असतो। मात्र समोर आलेल्या 3 अपंग प्रमाणपत्र धारकांनी कुठलेही शासकीय रुग्णालयाचे अहवाल वेबसाईटवर न देता अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवल्याचा प्रकार समोर आलेला आहे। जिल्हा रुग्णालयामधून 4 व्यक्तींना बनावट सर्टिफिकेट दिल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही त्याची माहिती अधिकाऱ्यामध्ये माहिती घेतली। दखल घेऊन तात्काळ गुन्हे दाखल करा तशा आशयाचं जिल्हा शल्य चिकित्सकांनी पत्र देखील काढलं संबंधित विभाग प्रमुखांना गुन्हे दाखल करायचं। परंतु असे न करता त्यांनी आणखीन एक जावई शोध लावला की ही आमची वेबसाईट हॅक झालेली आहे। तर हॅक झालेली ही वेबसाईट नाही असं आम्हाला खात्री आहे आणि यांनी जर यावर तात्काळ गुन्हा दाखल केला नाही तर त्यासाठी येत्या 6 तारखेला आम्ही जिल्हा रुग्णालयात पुढे आमरण उपोषण करणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।